भाजपकडून विधान परिषदेच्या नावांची यादी जाहीर झाली आहे। सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यामुळे आता भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची 5 नावांची ही यादी आता समोर आलेली आहे। प्रज्ञा सातव यांना सुद्धा पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे। प्रज्ञा सातव यांचं नाव देखील आता निश्चित झालेलं आहे। त्यामुळे भाजपचे उमेदवार कोण असतील हे आता जवळपास निश्चित झालेले। अभिषेक मुठाळे याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील। अभिषेक, काय अपडेट्स नेमके आहेत आणि काय या नावांची निश्चिती करण्यामागची प्रक्रिया? एकूणच विधान परिषदेसाठी भाजपकडनं उमेदवारी ही आपल्याला 5 जी उमेदवार आहेत त्यातली घोषणा भाजपकडनं करण्यात आलेली आहे। एकूण सुनील कर्जतकर असतील, माधवी नाईक असतील, संजय भेंडे असतील, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे। एकूणच माधवी नाईकचं जर का नाव पाहायचं किंवा विवेक कोल्हे असतील यांचं नाव अपेक्षित असं आपल्याला पाहायला मिळत होतं। जी संपूर्ण यादी आहे ती देखील त्यांचं नाव आपल्याला यामध्ये प्रकर्षानं दिसलेलं होतं। माधवी नाईक ह्या अनेक वर्षांपासून संघटनेमध्ये काम करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचीच कुठंतरी पोचपावती ही भाजपकडनं त्यांना दिल्याचं देखील बोललं जात होतं। एकूणच संजय भेंडे असतील हे देखील उपाध्यक्ष आहेत, सोबतच जिल्हाध्यक्ष देखील नागपूरचे राहिलेले आहेत। नागपूर सहकारी बँकेवर देखील ते आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूण त्यामुळे कुठंतरी बरंचसं वजन हे आपल्याला संजय भेंडे यांचं दिसतं आणि त्यामुळे त्यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे भाजपकडनं। विवेक कोल्हे यांचं देखील नाव अपेक्षित होतं। विवेक कोल्हे हे काल मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट देखील घेतलेली होती। एकूणच अमित शहा यांची देखील भेट विधानसभा निवडणुकीच्या अगोदर घेतली होती। त्यावेळी अमित शहा यांच्याकडनं देखील कुठेतरी कमिटमेंट विवेक कोल्हे यांना करण्यात आलेली होती। कोल्हे परिवार, कोल्हे कुटुंबीय यांचं मोठं वजन हे आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आणि त्या अनुषंगानं विवेक कोल्हे यांना देखील उमेदवारी ही जाहीर झाल्याचं दिसतं आहे। प्रमोद जठार कोकणातलं एक अपेक्षित नाव आणि कोकणामध्ये देखील उमेदवारी अनेक वर्षांपासून कुठेतरी अन्याय होतो आहे अशा प्रकारची भावना ही आपल्याला कोकणामध्ये होताना दिसत होती। ती कुठेतरी भाजपकडनं भरून काढण्याचा प्रयत्न या प्रमोद जठार यांच्या उमेदवारीमधनं आपल्याला प्रकर्षानं दिसतोय। निश्चितपणे अभिषेक, एक सातत्याने असं म्हटलं जात होतं की भाजपची जी यादी येईल त्यामध्ये बहुतांश नावं ही मुंबई बाहेरची असतील, मुंबई बाहेरच्या नावांना यावेळी पसंती दिली जाईल आणि आता जी नावं समोर येत आहेत त्याच्यातून हेच चित्र आपल्याला दिसतं आहे। काय नेमका रिजनल बॅलन्स करण्याचा प्रयत्न ह्याच्यातून दिसतो आहे आणि त्याचबरोबर ज्या स्पेसिफिक नावांची निवड भाजपने केलेली आहे त्याच्या मागे नेमकी काय गणितं दिसतात? नक्कीच जर का ही सगळी लोक पाहायची तर जवळपास हे संघटनेमध्ये काम करताना दिसतात। एकूणच सुनील कर्जतकर असतील हे देखील मागील अनेक वर्षापासून संघटना असेल किंवा मग भाजपची संघटना असेल किंवा मग स्वयंसेवक संघ असतील यासाठी आपल्याला मागील अनेक वर्षांपासून ही सगळी मंडळी काम करताना दिसतात। सुनील कर्जतकर असतील किंवा माधवी नाईक असतील, सोबतच प्रमोद जठार असतील, संजय भेंडे असतील, हे सगळी मंडळी आपल्याला एकूण संघटनेसाठी मागील अनेक वर्षांपासून काम करताना दिसत होती आणि त्यांना कुठेतरी हे फळ दिल्याचं हे भाजपकडनं प्रकर्षानं दिसतं आहे। एकूणच या वेळी जर का भाजपच्या कोर कमिटीची जी बैठक झालेली होती त्यामध्ये देखील प्रकर्षानं सांगण्यात आलेलं होतं की जे उमेदवार असतील किंवा मग ज्यांची नावं असतील ती कुठेतरी संघटनेशी जवळीक असलेली किंवा संघटनेमध्ये अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या लोकांना देण्याचा प्रयत्न हे आपल्याला होताना दिसतोय आणि तसंच